तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील श्री समर्थ गजानन महाराज संस्थानच्या वतीनं श्रींच्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त 1 फेब्रुवारी पासून बालयोगी स्वामी सारंग चैतन्य महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेला सुरुवात करण्यात आली होती। तर 8 फेब्रुवारी रोजी प्रगट दिन महोत्सव सांगता करण्यात आली। या निमित्त गावातून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेतील जय गजानन राधे राधेच्या गजरात नगरी सकाळी 9 वाजता गजानन महाराज मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। भगवे पताकाधारी टाळ मृदंगासह परिसरातून आलेल्या अनेक महिला पुरुष दिंडी मंडळांनी सहभाग घेतला होता। गावातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत पालखी यात्रा भागवत मंडप परिसरात दाखल झाली। संत गजानन संत ज्ञानेश्वर गजानन माऊलीच्या नावाने नगरी दुमदुमली होती। गावात ठिकठिकाणी पालखी यात्रेचे पूजन करण्यात आले। पालखी यात्रेनिमित्त पालखी मार्ग रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता। पालखी मंडळींसाठी गजानन भक्त परिवाराकडून खिचडीचे वाटप करण्यात आले होते। सकाळी 10 ते 12च्या दरम्यान सारंग महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन दुपारी 12 वाजता दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला। दुपारी 1 वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी आकाश पाळणा, विविध साहित्यांच्या दुकानांसह खेळण्यांची दुकाने थाटली होती। MCN न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे, कारंजा लाड।